जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, ही सुंदरशी वेळ भक्तीसाठी दिली त्याबद्दल त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आणि प्रार्थनेकडे वळण्याआधी ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलं, शेअर केलं, लाईक केलं, त्या प्रत्येक व्यक्तीला देव आशीर्वादित करू. प्रियांनो, आपण देवाचे वचन इतरांपर्यंत शेअर करूया आणि देवाच्या राज्याचं आपण वाटेकरी भागीदारी बनूया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभूजी, आमच्या सर्व पापांची, अपराधांची आणि सर्व वाईट गोष्टींची प्रिय प्रभू येशू तू आम्हाला क्षमा कर. आमचे नेत्र शुद्ध कर, आमचे होठ शुद्ध कर, आमचे विचार तू शुद्ध कर. तुझ्या वचनाकडे येत असताना प्रिय प्रभू येशू आमचं जीवन पवित्र तू कर. हे देवा, तुझं वचन ग्रहण करण्यासाठी प्रभू आमचं अंतःकरण तू शुद्ध कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभू माझा ताबा तू घे, विचारांचा ताबा तू घे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. होय प्रिय प्रभू येशू, आम्ही कुणी नाही. देवा, ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहे त्या वचन ऐकता ऐकता निघून जाऊ दे. हे देवा, तुझं पवित्र वचन आमच्या जीवनामध्ये येत असताना प्रिय प्रभू येशू सर्व विचार तू आमच्या जीवनातून, आमच्या मनातून तू काढून टाक आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, होय प्रिय प्रभू येशू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रथम आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, देवाच्या नावाला गौरव देऊ. स्तोत्र संहिता 101 सांगते की, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. आणि म्हणून आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ, जिवंत देवाला गौरव देऊ. आपण हे गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यू छायेतूनी चालता मी असावे स्मरोनी तुला. मृत्यू छायेतूनी चालता मी असावे स्मरोनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू माझ्या नेत्री दिसो. तो प्रभू माझ्या नेत्री दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पाप अंधार हा दाटता मी दिवा चेतवावा मनी. पाप अंधार हा दाटता मी दिवा चेतवावा मनी. वचन ते ज्यामध्ये उजळता, वचन ते ज्यामध्ये उजळता,
मार्ग नीतीचा तो दिसो, मार्ग नीतीचा तो दिसो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. देव बाप या गीताद्वारे प्रियांनो तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत निर्गम याचा 32वा अध्याय, सोन्याचे वासरू. आणि हा शास्त्र भाग आम्हाला अनुवाद याचा 9वा अध्याय 6 ते 29 या वचनांमध्ये आम्हाला दिसून येत आहे. पहा, इस्रायल लोकांनी या ठिकाणी काय केलं आहे. जेव्हा मोशे परमेश्वरासंगती बोलण्यासाठी पर्वतावरती गेला होता, त्या कालावधीमध्ये त्या 40 दिवसांमध्ये या लोकांनी काय केलं ते पहा. परमेश्वराने मोशे बरोबर सिनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोट्याने लिहिलेले पाषाणाचे 2 साक्षपट त्याला दिले. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अरुणाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनवू, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. तेव्हा अहरोनाने त्यास सांगितले की तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातली सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली आणि त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्याचे एक वासरू ओतून त्यास कोरणीने कोरले. तेव्हा ते म्हणू लागले की इस्रायला, ज्या देवांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्यांच्या पुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की उद्या परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करायचा. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पिली आणि शांतार्पणे अर्पिली. मग ते खायला प्यायला बसले, मग उठून खेळू लागले. पहा, ह्या ठिकाणी बघा, ज्या लोकांनी परमेश्वराचे अद्भुत पाहिले, ज्या लोकांसाठी परमेश्वराने संरक्षण केलं, ज्या लोकांना मिस्र देशाच्या दास्यातून परमेश्वराने बाहेर काढून आणलं, ते लोक मोशे जेव्हा परमेश्वराशी बोलावयास वर पर्वतावरती गेला, त्यावेळेस हे लोक म्हणू लागले की ज्या मोशेने, जो मनुष्य मोशे आम्हाला त्या मिस्र देशातून काढून आणले, त्याचं काय झालं हे आम्हाला माहिती नाही. प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की ह्या लोकांना देवाची ओळख नव्हती, परमेश्वराची ओळख नव्हती. पहा, यांना आपल्या पुढे चालणारे देव पाहिजे होते आणि त्यांनी ती मागणी अहरोनाकडे जाऊन त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. आता पहा, जिवंत परमेश्वराला सोडून त्याने त्या ठिकाणी बघा एका वासराची निर्मिती अहरोनाने केली आणि अहरोनाने देखील त्या लोकांचं ऐकलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. पहा, जेव्हा मोशेवर प्रार्थना करीत होता, म्हणजे देवासंगती बोलत होता, त्याच समय ह्या ठिकाणी अहरोनाने देखील परमेश्वराच्या विरुद्ध जाऊन त्या ठिकाणी पाप केलेलं आहे. आणि मग मिस्र देशातून जे काही सोनं रूप त्या ठिकाणी आणलेलं होतं, त्या सर्वांची त्यांनी काय केलेलं आहे, एक मूर्ती तयार केलेली आहे आणि मग त्याच्या पुढे पहा त्यांनी अर्पण ठेवलेली आहे. हे सर्वात महाभयंकर पाप या ठिकाणी इस्रायल लोकांनी केलेलं आम्हाला दिसत आहे. ही सर्वात महत्वाची आणि दुःखाची बाब त्यांच्या जीवनात आहे. त्यांनी परमेश्वराला त्या ठिकाणी जवळून ओळखलेलं नाही. परमेश्वराचे अद्भुत त्यांनी पाहिले. परमेश्वराने त्या लोकांना मिस्र देशातून कसं महत्कृत्य करून बाहेर काढलं हे ह्या लोक त्या ठिकाणी विसरले. 40 दिवसांमध्ये ते विसरून गेले त्या ठिकाणी.
आजही प्रियांनो आपल्या जीवनामध्ये त्याच गोष्टी होतात. आम्ही जर प्रार्थनेमध्ये मजबूत राहिलो, आम्ही जर देवाच्या इच्छेप्रमाणे चाललो, तर प्रियांनो जोपर्यंत देवाचे दास आमच्याकडे प्रार्थनेला येतात तोपर्यंत आम्ही प्रार्थना करत आहोत. आणि जर देवाच्या सेवकाचं येणं बंद झालं तर आम्ही प्रार्थनेचं सोडून देतो. आम्ही येशू देव कोण आहे हे आम्ही ओळखत नाही आणि आम्ही जगाच्या चालीरीतीनुसार आम्ही चालतो. असे अनेक लोक मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेले आहे की ज्यांचे बाप्तिस्मे झाले, परंतु फक्त पाण्याने बुडून बाप्तिस्मे झाले. त्यांचे आध्यात्मिक रीतीने ते परमेश्वराजवळ आले नाही, कारण त्यांचा प्रवेशाची ओळखच नाही. लोक घेतायत म्हणून आपण घेतोय, लोक जात आहेत प्रार्थनेला म्हणून आपण जातोय. प्रियांनो, तो स्वभाव सोडून द्या. परमेश्वराला जवळून ओळखा. परमेश्वराला आपल्या अंतःकरणामध्ये घ्या. परमेश्वराला आपल्या कुटुंबामध्ये घ्या. त्याच्या वचनाचा अभ्यास करा, प्रार्थना करा, उपास करा आणि परमेश्वराच्या जवळचा. प्रियांनो, आता पुढे पहा. जेव्हा मूर्ती तयार केली त्यावेळेस ते उठून खेळू लागले, खायला प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले, परंतु त्या जिवंत देवाला त्या ठिकाणी विसरून गेले. मग 7व्या वचनामध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला, अरे चल उठ, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिस्र देशातून आणले ते बिघडले आहे. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा दिली होती, तो मार्ग इतक्यातच सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजा अर्चा केली व त्याला बली अर्पण केले. आणि हे इस्रायला, ज्यांनी तुला मिस्र देशातून आणले तेच हे तुझे देव आहे असे ते म्हणू लागले आहेत. पहा, देवाच्या विरुद्ध ते गेलेले आहेत. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, मी या लोकांना पाहिले आहे, हे ताठ मानेचे लोक आहेत, तर आता मला आड येऊ नको. मी आपला कोप त्यांच्यावर भडकून त्यांना भस्म करीतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करीतो. तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या ह्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने या मिस्र देशातून बाहेर आणले, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा. म्हणून त्यांना मिस्र देशातून त्यांनी दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिस्री लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र क्रोपापासून फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हितपासून परावृत्त हो. तुझे दास अब्राम, इसाक आणि इस्रायल यांची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितले होते की मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांसारखी बहुगुणित करील आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हाला सांगितले तो सगळा तुझ्या संततीला देईल आणि ती त्याची निरंतराची वतनदार होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला. पहा, ह्या ठिकाणी पुन्हा मोशेने इस्रायलाची बाजू परमेश्वराच्या पुढे मांडली. बघा, हे लोक देवाच्या विरोधात गेलेले आहे. या लोकांनी देवाचं जे स्थान आहे ते मूर्तीला दिलेलं आहे आणि याचा परिणाम असा झाला की परमेश्वराचा कोप त्या ठिकाणी भडकला आणि तो म्हणतो की मी यांचा याच ठिकाणी नाश करून टाकेल. परंतु मोशे धिटाईने त्या इस्रायलाची बाजू त्या ठिकाणी मांडली आणि अब्राम, इसाक, याकोब यांना दिलेल्या वचनाची त्या ठिकाणी परमेश्वराला जाणीव करून दिली. याचा अर्थ परमेश्वराला माहित नाही का? माहिती होतं, परंतु प्रियांनो, मोशेने त्या ठिकाणी मोठ्या
हक्काने परमेश्वराला सांगितलं आणि इस्रायलाचा त्या ठिकाणी बचाव केलेला आम्हाला दिसतो. मग मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटांच्या त्या 2 पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यांवर पुढल्या व मागल्या अशा दोन्ही बाजूस लिहिले होते. ह्या पाट्या देवाने केलेल्या होत्या आणि त्याच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता. यहोशुवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा मोशेला म्हणाला, छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे. तो म्हणाला, हा आवाज येत आहे तो विजयोत्सवाचा नव्हे अथवा पराभवाचाही नव्हे, तर गाण्याचा आवाज मला ऐकू येत आहे. मोशे छावणीजवळ येऊन पोचल्यावर ते वासरू व नाच तमाशा त्याने पाहिला. तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नी टाकले व कुटून त्याचा चुरा केला. तो त्याने पाण्यावर टाकिला आणि ते पाणी त्याने इस्रायल लोकांना प्यावयास लावले. तेव्हा मोशे आरोनास म्हणाला, तू या लोकांवर एवढे पातक आणले असे यांनी तुझे काय केले होते? आरोन म्हणाला, माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको. या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे हे आपणाला ठाऊकच आहे. त्यांनी मला सांगितले की आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे याचे काय झाले ते आम्हाला कळत नाही. मी त्यांना सांगितले की ज्याच्याजवळ सोने असेल त्याने ते काढून आणून मला द्यावे आणि त्याप्रमाणे त्यांनी मला आणून दिले. ते मी अग्नी टाकले, त्यातून वासरू निघाले. मोशेने पाहिले की हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण आरोनाने त्यांना मोकाट सोडले म्हणून ते शत्रूच्या उपहासाला पात्र झाले. तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराशी उभा राहून म्हणाला, परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे. तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चौकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी यांचा वध करावा. मोशेच्या बोलण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी आजमासे 3000 लोक पडले. कारण मोशे म्हणाला होता की आज आपणाला परमेश्वरा प्रित्यर्थ समर्पण करून प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलावर किंवा भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हाला वरदान देईल. दुसऱ्या दिवशी मोशे लोकास म्हणाला, तुम्ही हे घोर पातक केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो. कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित्त मला करता येईल. मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय हाय, ह्या लोकांनी घोर पातक केले आहे. यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनविले, तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पाप केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकेन. आता तू जा, ज्या स्थळाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. पहा, माझा दूत तुझ्या पुढे चालेल, तरी त्या दिवशी मी झडती घेईन. त्या दिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईल. आरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले. पहा, परमेश्वर देव ह्या ठिकाणी म्हणत आहे की ज्या कोणी माझ्या विरुद्ध पाप केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकेन. प्रियांनो, ही महत्वाची गोष्ट आम्ही आपल्या लक्षामध्ये घेऊया, कारण प्रियांनो, आपलं पाप आम्हाला या ठिकाणावरून देवाच्या पुस्तकातून आपलं नाव निघून जाणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जुना करार
हा नवीन कराराचा पाया आहे आणि परमेश्वर देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी पाठवलेला आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून या जगामध्ये आम्ही चाललं पाहिजे. प्रियांनो, आमचा देव परमेश्वर हा राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. इस्रायल लोकांनी जे पाप केलं आहे तेच पाप आज अनेक लोक करत आहे आणि देवाच्या विरोधामध्ये चालत आहे. प्रियांनो, आज लोकांना ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे त्या देवाला नव्हे तर जे देव डोळ्यासमोर असतात, ज्या देवांना आंघोळ घालावं लागते, ज्या देवांना साफ करावं लागतं, त्या देवांची ते आराधना करत आहे. प्रियांनो, ही गोष्ट आम्ही आपल्या जीवनातून काढून टाकूया आणि परमेश्वर देव जो आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करता परमेश्वर आहे त्याची आम्ही आराधना केली पाहिजे. आणि त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये अशासाठी पाठवलं की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून देवाच्या राज्याचं वतनदार व्हावं, सार्वकालिक जीवन आम्हा प्रत्येकाला मिळवावं आणि देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश व्हावा. यासाठी परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. या इस्रायल लोकांना परमेश्वराने त्या ठिकाणी शिक्षा केलेली आम्हाला दिसत आहे. त्या दिवशी सुमारे 3000 लोकांचा वध त्या ठिकाणी झाला, ज्या लोकांनी मूर्तीपूजा केली होती. प्रियांनो, देवाच्या विरोधात जर आम्ही या गोष्टी केल्या तर प्रियांनो, परमेश्वर देव आम्हाला सोडणार नाही, कारण तो आमचा निर्माण करता आहे, तो रक्षण करता परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये जगत असताना एक महत्वाची गोष्ट आम्ही केली पाहिजे की मूर्तीपूजा ही आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकली पाहिजे. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या क्रूसावरती मरण पावला, त्यांनी त्या ठिकाणी रक्त सांडलं, तो मेला, तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात गेला आणि तो पुन्हा आम्हाला ही जी मंडळी आहे त्याची पवित्र मंडळी, त्या पवित्र मंडळीला घ्यायला तो ह्या जगामध्ये येणार आहे आणि त्याच्या वैभवानुसार तो येईल. त्यावेळेस प्रत्येक पृथ्वीवरील प्रत्येक गुडघा त्या ठिकाणी टेकला जाणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे आणि ह्या ज्या गोष्टी इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये घडल्या त्या आजही आपल्या जीवनामध्ये घडत आहे. आमच्या जीवनामध्ये जरी आम्ही मूर्तीपूजा करत नसलो तरी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या गोष्टीवरती देवापेक्षा जर अधिक आम्ही प्रेम करतो तर ती आमच्यासाठी मूर्तीपूजा आहे आणि त्या मूर्तीपूजेपासून आम्हाला दूर राहायचं आहे. आम्ही आमच्या देवापेक्षा जर आम्ही आमच्या कुटुंबावरती अधिक प्रेम करतो, पत्नीवरती प्रेम करतो, लेकरांवरती प्रेम करतो, पैशावर प्रेम करतो, प्रॉपर्टीवर प्रेम करतो, तर प्रियांनो, ती आमच्यासाठी मूर्तीपूजा आहे आणि ह्या मूर्तीपूजेपासून प्रियांनो आम्हाला अलिप्त व्हायचं आहे. परमेश्वर देवाने हे आम्हाला दिलेले आशीर्वाद आहे आणि म्हणून त्याच्यासाठी प्रियांनो, त्याच्या गौरवासाठी आम्हाला त्या ठिकाणी चाललं पाहिजे प्रियांनो. आणि प्रियांनो, आजच्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रार्थनेत राहू, त्याच्या वचनामध्ये राहू आणि देवाचं जे काही वचन आहे त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. मी सांगेल या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. निर्गम याचा 32वा अध्याय काढा आणि त्या ठिकाणी वाचा की परमेश्वर देवाने या इस्रायल लोकांना कसं ताडण केलेलं आहे. स्वतः देव मोशेशी बोलत असताना फक्त 40 दिवसांचा अवकाश होता. 40 दिवसांसाठी मोशे त्या पर्वतावरती गेला तर हे लोक बहकले आणि त्याचं पुढारीत्व अहरोनाकडे सोपवण्यात आलं, परंतु अहरोन त्या ठिकाणी असमर्थ ठरलेला आहे. त्याचे आणि देवाचे संबंध त्या ठिकाणी जवळ नव्हते. सर्वस्वी मोशेवरती अवलंबून होता आणि त्याने त्या लोकांना मूर्तीपूजा करण्यासाठी प्रवृत्त त्या ठिकाणी केलेलं आम्हाला दिसत आहे.
प्रियांनो, असे सेवक आम्हाला नकोय. आमच्या जीवनामध्ये मोशेसारखे सेवक पाहिजे, जे परमेश्वराशी बोलतात, जे परमेश्वराची आज्ञा पाळतात, जे परमेश्वराच्या मार्गानुसार चालतात. असा पुढारी आम्हाला पाहिजे. आज देवाच्या वचनातून सांगणारे अनेक आहेत, परंतु त्याप्रमाणे वागणारे कमी आहेत, आचरण करणारे कमी आहेत, देवावरती विश्वास ठेवणारे कमी आहेत. फक्त पुलपेटवरून सांगण्यासाठी, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आज लोक आलेले आहेत. प्रियांनो, आम्ही अभ्यास केला पाहिजे. आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही देवाचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही देवाला जवळून ओळखलं पाहिजे. त्याची ओळख आमच्या कुटुंबामध्ये झाली पाहिजे. त्याची ओळख आमच्या गावामध्ये झाली पाहिजे. त्याची ओळख आमच्या जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे. त्याची ओळख आमच्या राज्यामध्ये झाली पाहिजे. त्याची ओळख आमच्या राष्ट्रांमध्ये झाली पाहिजे, आमच्या देशामध्ये झाली पाहिजे. आणि तो जिवंत देव, सर्व समर्थ यहोवा, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रियांनो, या जिवंत देवावरती आम्ही भरोसा ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्यांनी जे आमच्यासाठी केलेले आहे त्या सर्व उपकाराची जाणीव आमच्या जीवनामध्ये ठेवली पाहिजे. तर चला प्रियांनो, आपण त्या परमेश्वराच्या जवळ जाऊया. आमचे कोणतेही प्रॉब्लेम असू द्या, कोणत्याही समस्या असू द्या, त्या सोडवण्यासाठी आमचा देव, जिवंत प्रभू येशू ख्रिस्त सर्व समर्थ आहे. आणि खरोखर ह्या ज्या पीडा आम्ही बघत आहोत, अनेक ठिकाणी ढगफुटी होत आहे, अनेक ठिकाणी महापूर येत आहे, अनेक ठिकाणी भूकंप होत आहेत, अनेक ठिकाणी शेअर मार्केट पडत आहे, हे सर्व प्रभू येण्याचे संकेत आम्हाला दिसत आहेत. देवाचं येणं जवळ आलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपली शरीराची काळजी घेण्यापेक्षा आम्ही आपल्या आत्म्याची काळजी घेणं या शेवटच्या काळामध्ये महत्वाचं आहे. जर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं असेल तर आत्मिक जीवनाची काळजी घ्या. आत्मिक जीवनाची काळजी घ्या. परमेश्वराने दिलेले सुंदरसं जीवन हे परमेश्वराचं आहे. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्या परमेश्वरामध्ये सामर्थ्य आहे. तो आम्हाला जीवन कसं जगावं, कसं चालावं, कसं बसावं, कसं उठावं, हे तो आम्हाला शिकवत आहे. तो आमचा एक उत्तम शिक्षक आहे. तो आमचा पिता आहे. तो आमची आई आहे. तो आमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. आणि मग प्रियांनो, आम्ही त्याच्यावरती अविश्वास कसा दाखवावा याचा तुम्ही आणि मी विचार केला पाहिजे. तर चला आपण प्रार्थना करू आणि त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. या छोट्याशा वचनाद्वारे देव बाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या वेळी ऐकणाऱ्या प्रत्येक तुझ्या लोकांचा तू ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझं सर्व सामर्थ्य आमच्यावरती उतरून दे. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर, पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. हे देवा, या सकाळच्या समय सर्व आजार, सर्व पीडा, सर्व सैतानी हल्ले आमच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व प्रॉब्लेम नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक. सर्व निराशा प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाक. प्रभू, प्रत्येक कुटुंबातील सर्व अशांती नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक. प्रभू, जे बेरोजगार आहेत त्यांना तू काम तू दे. ज्यांचे व्यवसाय चालत नाही प्रभू, त्यांच्या व्यवसायामध्ये तू बरकता तू दे. प्रभू, जे कामाला जातात त्यांच्या कामामध्ये तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू, जे लेकर शिक्षण घेत आहेत त्यांना तू ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू भर. प्रभू, ज्या लेकरांचे लग्न जमत नाही त्या सर्व लेकरांना वधू आणि वर देऊन त्यांना तू आशीर्वादित कर. प्रभू, आमच्या सर्व उपास प्रार्थना तू
आशीर्वादित कर, सर्व प्रार्थना मिळे तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे प्रभू. आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. ज्या ठिकाणी नैसर्गिक पीडा आहे तेथील सर्व परिस्थिती तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. तील परिस्थिती तू कंट्रोलमध्ये आण आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन आमेन. प्रियांनो, आपल्या कोणाला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन 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 आमेन.